हॅलो मित्रांनो, मी सुदाम. तर आपल्या प्रत्येक नर्सिंगच्या मुलींना हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी ट्रे रेडी करायला सांगतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक बेसिक गोष्टी तरी आल्या. इंजेक्शन आट्रोपिन, इंजेक्शन आड्रेनलिन, नोराइड, डोपामाइन, सोडा बाय कार, असे हे इमर्जन्सी ट्रे मध्ये इंजेक्शन असलेच पाहिजे. इमर्जन्सी ट्रे मध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट असले पाहिजे? ET2, त्याच्यानंतर RT, त्याला राईस टू बी म्हणतात, लॅरिंजोस्कोप, स्लीव, अंबू बॅग, हे बच्चूचा अंबू बॅग. त्याच्यामध्ये लॅरिंजोस्कोपच्या ब्लेड असतात 3, 4, 5 अशा नंबरच्या, आणि त्याला तृप्ती ब्लेड म्हणतात. जर फिमेलला ET2 टाकायची असते, आपण 6.5, 7, 7.5 आणि मेलला 8, 8.5 इथं नंबर असतात. जेव्हा ET2 टाकतो त्यानंतर याला टाकल्याच्या नंतर इथं इन्सर्ट करायचं हे असतं. इथून हवा पुश करायची असते, त्याच्यानंतर इथं बबूल फुगतं, त्याच्यानंतर ती इन्सर्ट होती. आपण स्टेथोस्कोप नंतर बघायचं असतं एअर पास झाली तरच त्याला इन्सर्ट करायचं, समजायचं बसली, नाहीतर नाही करायचा. तसंच हे राईस टू, समजा अनकॉन्शियस पेशंट आहे तर आपण त्याला राईस ट्यूब कशामुळे टाकतो? पेशंटला वॉमिटिंग होऊ नये. जर राईस ट्यूब नाही टाकली तर पेशंटला वॉमिटिंग होऊ शकतात. राईस ट्यूबला बी 14 नंबर ते 16 नंबर असे 2 ट्यूब असतात. पेशंटला टाकायचं, टाकल्याच्या नंतर 60 सेंटीमीटरला फिक्स करून टाकायची. इथं नंबर असतात मध्ये खोलल्यानंतर. एक 60 सेंटीमीटरला फिक्स केलं, स्टमक मध्ये गेल्याच्या नंतर स्टेथोस्कोपने त्याला एकदा कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यानंतरच फिक्स करायचं. इन्सर्ट झाल्याच्या नंतर जेव्हा आपण स्टेथोस्कोप अब्डोमेनला लावतो तर असा डब्बा असा आवाज येतो, तेव्हा समजतं की फिक्स आहे, त्यानंतरच फिक्स करायचे. बऱ्याच जणांना लॅरिंजोस्कोप फिक्स देखील करायचं नाही. असे काही नाही, त्यांना माहितच नाही काय असतं म्हणजे. तर इथे एक पॉइंट असतं आणि इथे एक पॉइंट असतं. तर या पॉइंटला काय करायचं? इथं असं लावायचं. इथं असं लावलं तर इथं बटन असतं. असं केल्यानंतर लॅरिंजोस्कोप चालू होतं. ठीक आहे. तसंच काढत्या वेळेस असं करायचं आणि रिटर्न ओढून घ्यायचा, नाहीतर तोडून टाकसाल. आणि स्टील जेव्हा आपण ET2 टाकतो त्या कामाला येते. पेशंटला जात नसेल तर क्रॉस अशी करून मध्ये टाकायची, फिक्स करायची. अनकॉन्शियस पेशंटला समजा आपल्याकडे O2 वगैरे नाही इमर्जन्सी मध्ये, तर त्याला NIV मास्क फिक्स करायचं. फिक्स केल्यानंतर असं हे ठेवायचं माउथवर. एका मिनिटामध्ये 20 ते 30 वेळेस प्रेमानं अंबू पुश करायचा. बरं, जर मोकार दाबताल तर पेशंटचं लंग्स देखील डॅमेज होऊ शकतं. असं प्रेमानं हळूहळू पुश करायचं, जेवढा पाहिजे तेवढा पेशंटला. ठीक आहे. सेम तसंच बच्चूचं असतं. बच्चूला तर आपण फक्त 2 बोटाने प्रेस करू शकतो, त्याला जास्त प्रेस करायची गरज नाहीये. ठीक आहे. ही लॅरिंजोस्कोप सारखंच असतं, पण ही तृप्ती ब्लेड आहे. ह्या ब्लेड मध्ये ह्या ब्लेड मध्ये खूप फरक असतं. जेव्हा ही लावतो तर इथं बटन असतं, म्हणजे आता इथं प्रेस केलं तर हे बघा, हे समोरचं ऑटोमॅटिक हे बघा. कारण पेशंटच्या बसत नसेल तर व्होकल कॉर्डला हे वरी करण्यासाठी असते. ऑटोमॅटिक हे वरी करतं. जेव्हा आपण पेशंटला असं टाकतो तर ही ब्लेड अशी होती. इथं बटन दाबल्यानंतर हे बघा, हे व्होकल कॉर्ड वरी करण्यासाठी असतात. त्याच्यानंतर ट्यूब इन्सर्ट होते आतमध्ये. ठीक आहे. एवढ्या बेसिक गोष्टी जरी समजल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.